सीआयडी सिरियल मधला मला तो डायलॉग आठवला भाऊसाहेब. ते म्हणत नाही का, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है अभिजित, कुछ तो गडबड है. बरोबर हो भाऊसाहेब, गडबड आहे तुम्हाला सक्सेस पर्यंत पोहोचवण्याची. गडबड आहे तुम्हाला असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झाम मिनर ही एक्झाम क्रॅक करून देण्याची. गडबड आहे तुमचा प्रेम मिळवण्याची, गडबड आहे तुमचा सपोर्ट मिळवण्याची. बरोबर. आणि म्हणूनच मित्रांनो, आधी नोटिफिकेशनचा व्हिडिओ, नंतर स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ, लगेच सिलेबस डिकोडिंग आणि आता लगेच गेम चेंजिंग PYQ प्लस MCQ. आता गेम चेंजिंगच का, तर हो भाऊसाहेब गेम चेंजिंगच असणार आहे. याचं नाव, हे सिरीज आहे, तुम्हाला 1, 2, 3 पार्टमध्ये भेटणार आहे. आणि जर तुम्हाला ही सिरीज खरंच आवडली, खरंच तुम्हाला समजलं की शिकवलेलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली, तर व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणे आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. आणि एक गॅरंटी आहे भाऊसाहेब, डाऊट वाचणार नाही. मी चॅलेंज देतो तुम्हाला, मी शिकवतोय, मी तुम्हाला टीच करतोय, तुम्ही डाऊट काढून दाखवा. बरोबर. डाऊट अजिबात राहणार नाही, एवढी गॅरंटी माझी आहे. आता ह्या गेम चेंजिंग PYQ प्लस MCQ मध्ये आपण टेक्निकल तर बघणारच आहे, सोबत नॉन टेक्निकल बघणार आहे. बरोबर. म्हणजे हे लेक्चर असं असणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला मराठी म्हणजे इंग्लिश, मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी आणि सोबत टेक्निकल. आता कोणते टेक्निकल? ते टेक्निकल जे तुमच्या एक्झाममध्ये असणार, ते टेक्निकल जे या पोस्ट रिलेटेड आहेत. असे टेक्निकल PYQ प्लस MCQ आपण इथे घेणार आहोत मित्रांनो. नुसतं बघणार नाही, नुसतं घेणार नाही, बहुत सारं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत. बरोबर. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, जे म्हणत आहेत ना सर मी फॉर्म भरू की नाही भरू, जमन का, होणार का, आणि कसं होणार आणि काय होणार, हे जे म्हणून राहिलेत ना, त्याच्यासाठी एवढंच म्हणणार आहे भाऊ, लक्ष्य कोई बडा नहीं, लक्ष्य कोई बडा नहीं और हारा वही जो लढा नहीं. बरोबर. तुम्हाला आधी लढायचं यार, फॉर्म फिलअप करा. जागा खूप एक नंबर पोस्ट आहे ना भाऊसाहेब, ते एक नंबर पोस्ट आहे. बरोबर. असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनर. तुम्हाला कोणत्याही क्राईम स्पॉटवर जायची गरज नाही आहे. मस्तपैकी तुमच्याकडे सर्व येणार आहे. नुसतं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त ते एक्झामिनर करायचं आहे की बाबा ॲनालिसिस करायचं आहे की काय असणार आहे. मग सर प्रश्न उठतो की मी काय स्टडी करायला पाहिजे आणि काय नाही स्टडी करायला पाहिजे. बरोबर. आपण जर स्टडी करायला बसलो ना भाऊ, तर आपल्याला 3 वर्ष पण कमी आहे आणि 5 वर्ष पण कमी आहे. बरोबर. पण हे आपल्याला फक्त 3 महिन्यात कव्हर करायचं आहे, 3 महिन्यात कव्हर करायचं आहे. मग अशा वेळेस आपण काय स्टडी करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार भाऊ. बरोबर. लगेच आपण बघूया, तुमचा वेळ अजिबात वाया नाही गमावणार. बघा आता पहिला प्रश्न आहे, इंक ॲनालिसिस इन अ फॉरेन्सिक सायन्स इज कॉमनली डन युजिंग डिस्टिलेशन, फिल्टरेशन, क्रोमॅटोग्राफी की क्रिस्टलायझेशन. आता लक्ष द्या मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा केमिस्ट्री रिलेटेड आहे. बरोबर. कोणती केमिस्ट्री? जे तुमच्या पोस्टसाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहे भाऊ, अशी केमिस्ट्री आणलेली आहे. बघा आता याला एक्सप्लेन करण्याआधी तुम्हाला थोडंसं माहिती देतो की बघा, ही CID वॅकन्सी महाराष्ट्र टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बॅच आलेली आहे. ह्याच पोस्टसाठी आहे. याची प्राईज आहे 4,999 आणि शिवजयंतीनिमित्त म्हणजे आमच्या महाराजाच्या जयंतीनिमित्त तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. आणि कुपन कोड आहे जय जिजाऊ. बरोबर. हा कुपन कोड तुम्हाला 10% डिस्काउंट देणार भाऊसाहेब, म्हणजे लगभग तुमचे 500 रुपये कमी करणार. आणि भाऊसाहेब ह्या बॅचमध्ये एवढे सारे टीचर तुम्हाला दिसून येणार आहेत. बरोबर. आणि यामध्ये काही टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल पण तुम्हाला शिकवल्या जाणार. आणखी एक टीचर ॲड व्हायचा राहिलेला आहे. बरोबर. त्यामुळे इथे मेन्शन नाही केलेलं आहे मी, आणखी एक टीचर असणार आहे त्यामध्ये. आता बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला यामध्ये काय काय भेटणार, टॉपिक वाईज मॉक टेस्ट भेटणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील, डाऊट सेशन पण होतील यामध्ये. 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि 2 महिन्यात कोर्स कंप्लीट होणार. याच बॅचमध्ये तुम्हाला PYQ सेशन्स पण मिळतील. म्हणजेच काय, जे PYQ MCQ जे असतील ते मिळणार तुम्हाला. डाऊटचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ भेटणार तुम्हाला, टॉपिक वाईज मॉक टेस्ट भेटणार आणि सोबत भेटणार फुल लेंथ टेस्ट. आणि त्याला पण आम्ही ॲनालिसिस करणार की तुम्ही कुठं चुकले. भाऊसाहेब ह्या बॅचमध्ये तुमच्या एंडपर्यंत आम्ही सोबत राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळणार आहे या बॅचमध्ये. आणि बघा लक्ष द्या, जे टेक्निकल आहेत त्यांचा नॉन टेक्निकल थोडासा वीक असतो, एकदम कमजोर असतो, मग त्यालाच आपण स्ट्रॉंग करणार आहे. बरोबर.
आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व मिळणार. इवन जे लास्टमध्ये जे फास्ट ट्रॅक बॅच होणार आहे लॉन्च, त्या फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला यामध्ये मिळून जाणार. बरोबर. हे जर तुम्ही बॅच घेतली, तुम्हाला दुसरी बॅच कोणती घ्यायची गरज नाही, दुसरं बुक वाचायची गरज नाही, काहीही करायची तुम्हाला गरज नाही आहे. सगळं या बॅचमध्ये असणार आहे. बरोबर. इवन या बॅचमध्ये तुम्हाला ई बुक पण भेटून जाणार फॉरेन्सिक रिलेटेड. बरोबर. आता पुढे बघूया की याचं आन्सर काय असणार आहे. इंक ॲनालिसिस इन अ फॉरेन्सिक सायन्स इन अ कॉमनली डन युजिंग डिस्टिलेशन, फिल्टरेशन, क्रोमॅटोग्राफी, क्रिस्टलायझेशन. तर लक्ष द्या, याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे क्रोमॅटोग्राफी. आता क्रोमॅटोग्राफी सर काय नेमकं काय आहे. बघा, हे एक सेपरेशन मेथड आहे. बरोबर. पण इथं मला काय स्टडी करावं लागेल हे इम्पॉर्टंट आहे भाऊसाहेब. क्रोमॅटोग्राफी तर तुम्ही दिवसभर वाचायला बसले तर मग तर भाऊसाहेब गेला पुरं, पेपरही गायब होणार, सगळंच गायब होणार. बरोबर. मग डायरेक्ट पुढच्या वर्षी वाट पाहावं लागेल तुम्हाला या पोस्टची. पण इथं आपण स्टडी करू की नेमकं स्टडी काय करायचं. लक्ष द्या. आता क्रोमॅटोग्राफी इज कॉमनली यूज इन सिग्नेचर व्हेरिफिकेशन. कशासाठी यूज आहे. हे यूज आहे सिग्नेचर व्हेरिफिकेशनसाठी. म्हणजे काय होणार आहे, तुमची सिग्नेचर व्हेरीफाय करण्याचं काम कोणाचं असणार आहे. डॉक्युमेंट कोणतं, तर डॉक्युमेंट एक्झामिनरचं हे काम असणार आहे. काय करणार, तो क्रोमॅटोग्राफीचा यूज करणार आणि सिग्नेचर व्हेरिफिकेशन करणार. बरोबर. डिटेक्शन, आता कोणतं डॉक्युमेंट सर, फॉर डॉक्युमेंट म्हणतो डिस्ट्रीमेंट म्हणजे कोणतं डॉक्युमेंट. बघा काय होतंय, आता काही जण असे पण असतात ना की खोटे खोटे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट दाखवतात. मग कोणतं खरं कोणतं खोटं हे आयडेंटिफाय जर करायचं असन तर कोण करण भाऊ, तर क्रोमॅटोग्राफी करण, म्हणजे मेथड करणार. बरोबर. तसं तर एक्झामिनरलेच करावं लागेल. नंतर पुढे बघू रे, चेकिंग इफ टू रायटिंग वेअर डन विथ द सेम पेन. बरोबर. आता एक तुम्हाला आणखी एक सांगतो. समजा आता मी आणि तुम्ही. बरोबर. आता मी काय केलंय, तुमचे प्रॉपर्टी मी माझ्या नावानं केली, तुमच्या म्हणजे एखाद्याच्या काकाची सिग्नेचर घेऊन किंवा पेरेंटची सिग्नेचर नकली सिग्नेचर करून मी माझ्या नावानं करून टाकली. बरोबर. असं नाही करणार आहे मी, पण सांगतोय तुम्हाला सपोज. ओके. असं मी केलं. मग आता आपण दोघे जण कोर्टात जाणार. तुमच्याकडे पण पेपर निघाले. आता तुमचे पेपर आणि माझे पेपर कोणते, दोन्हीच्यावर सेम सिग्नेचर. मग आता कसं काय ओळखणार. तर मग हे जे डॉक्युमेंट आहेत हे कोणाकडे जाणार, तर भाऊसाहेब हे कोणाकडे जाणार, तर हे जाणार आहेत असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरकडे. आणि मग एक्झामिनर काय करणार, हे एक्झामिनर याला ॲनालिसिस करणार की हे जे इंक आहे हे इंकचा यूज कधी झाला, सिग्नेचर कधी केली होती नेमकं. बरोबर. आणि ही जे दुसरे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटची सिग्नेचर कधी केली होती. मग म्हणणार अरे यार कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. बरोबर. आणि लगेच मग काय करणार, तर लगेच मग तो जे तुमची सिग्नेचर आहे ते व्हेरीफाय करणार की बाबा हे आताची आहे, हे लेटेस्ट आहे आणि एकदम जुनी केलेली आहे. बरोबर. पुढे बघूया. इन केसेस इन्व्हॉल्विंग अल्टर्ड चेक लिगल आता बघा चेक आहेत, चेक पण फेक सिग्नेचर असते, मग त्याला पण आयडेंटिफाय करणार. मग याला कोणत्या एजन्सीज आयडेंटिफाय करतात, कुठं, तर सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये. बरोबर. नेक्स्ट बघू, यामध्ये एक सेंटेन्स दिलेलं आहे मी. इन अ फॉरेन्सिक सायन्स इंक ॲनालिसिस इज मेनली परफॉर्म युझिंग अ क्रोमॅटोग्राफी स्पेशली. आता कोणती क्रोमॅटोग्राफीमध्ये, कोणती क्रोमॅटोग्राफी, तर पेपर क्रोमॅटोग्राफी. TLC, थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. समजलंय का, समजलंय, नक्की समजलंय. मग पुढे जाऊया. हा नका रे, आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की यासोबत टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचं पण आहे. बघा, राम आणि श्याम शाळेत गेले येथे आणि या कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. बघा आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. बघा समजा क्रियाविशेषण म्हणजे काय, ॲडवर्ब थोडक्यात. आता बघा वर्ब नंतर म्हणजे वर्बला जो डिस्क्राईब करणार त्याला मी ॲडवर्ब म्हणणार. जसं की रन फास्ट. बरोबर. किंवा काय होतंय, समजा एखादा क्रियापद आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सांगतोय बघा, हां ते बागेत फिरायला गेले होते किंवा तो बागेत फिरायला गेलता. बरोबर. तो करताय, गेलता क्रियापद, गेला क्रियापद. आता इथं बघा हे कोणतं अव्यय आहे, तर बघा इथं शब्दयोगी अव्यय म्हणलं का, तर शब्दयोगी अव्ययाचं एकदम एक्झाम्पल देतो बघा. तो तिच्या घराभोवती गिरक्या मारितो. घराभोवती, घराला काय लागलं, भोवती लागलं, म्हणजेच कोणतं अव्यय आहे, हे शब्दयोगी अव्यय आहे. बरोबर.
त्याच्या घराजवळ तिचे घर आहे. कोणता अव्यय आहे? तर भाऊसाहेब शब्दयोगी अव्यय आहे. घराजवळ म्हणजे काय, जे काय घर आहे आणि त्याला जवळ लागून राहिले, बरोबर. झाडाखाली पक्षी बसले होते, झाडा आणि खाली शब्दयोगी अव्यय आहे. आता उभयान्वी अव्यय कोणता? उभयान्वी अव्यय कोणता? तर बघा आता उभयान्वी अव्ययाचं आपण एक्झाम्पल देऊ शकतो की तो बागेत फिरायला गेला पण ती आलीच नाही, बरोबर. इथं पण म्हणजे दोन वाक्य कोणी एका शब्दाने दोन वाक्यांना जोडलंय म्हणजे तिथं काय उभयान्वी अव्यय होणार. आणि इथं तेच झालंय पोरांनो. बघा, राम आणि श्याम शाळेत गेले, राम आणि श्याम, आणि याने काय झालं, दोन वाक्यांना जोडलं, त्यामुळे इथं उभयान्वी अव्यय. मग सर केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? ज्यावेळेस लगेच विचार न करता तुमच्या तोंडातून काहीतरी वाक्य निघणार, समजून घ्यायचं ते काय आहे, ते केवळ प्रयोगी अव्यय. समजलं का रे? नक्कीच समजलं असेल, विशेष नाही, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल सांगा केवळ प्रयोगी अव्ययाचं, तुम्ही रस्त्यानं चालले, बरोबर, आणि लगेच तुम्हाला साप दिसला, तुम्ही म्हणा अरे बाप रे किती मोठा साप आहे रे बाबा, अरे बाप रे, अचानक निघालं ना. समजा तुम्ही बागेत फिरायला गेले आणि कोणीतरी तुम्हाला दिसलं, तुम्ही लगेच काय म्हणणार? अरे वा, हे काय आहे, हे काय आहे? तर हे काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे काय होतंय पोरांनो, विचार न करता जर एखादा शब्द, एखादा वाक्य जर निघत असेल आपल्या मुखातून, ते केवळ प्रयोगी अव्ययमध्ये येणार, बरोबर. लक्ष द्या. आता पुढे बघूया, थोडं एकदा चेक करून घेतो. ओके, सगळे व्यवस्थित आहे, नो प्रॉब्लेम. बघा आता, हां, बॉल पेन इंक मेनली कंटेन, त्याच्या आणखी एक बॅच आलेली आहे बघा, ही पण बॅच आहे, ही बघा टेक्निकल बॅच आहे. यामध्ये तुम्हाला ते सगळं मिळणार आहे. फक्त मला फुल लेंथ टेस्ट सिरीज नाही आहे आणि यामध्ये फास्ट ट्रॅक बॅच नाही आहे, बरोबर. बाकी सर्व कंटेंट सेम असणार आहे, बरोबर. पुढे बघूया, बॉल पेन इंक मेनली कंटेन पिगमेंट, डायज अँड सोलवंट, मेटल्स अँड इन्झाईम. आता बॉल पेनमध्ये काय कंटेन आहे यार? सर आतापर्यंत बॉल पेन यूज केला राव, पण बॉल पेनमध्ये काय हे कधी विचारच नाही केला. आता विचार करायची गरज आहे भाऊसाहेब. जर ही पोस्ट काढायची असन आणि समजा तुम्ही काढली आणि काढल्यावरही तुम्हाला हे जर माहिती नसन तर भाऊसाहेब लय वांदे होतील, बरोबर. लेने के देने और देने के लेने दोन्ही एक साथ पडेंगे, बरोबर. आधी इथं बघूया डाईज म्हणजे काय. तर बघा, डाईजचं काय काम आहे? प्रोव्हाइड द कलर. कोणता? ब्लू, ब्लॅक, रेड, बरोबर. ब्लू, ब्लॅक, रेड, आणि दे सोल्युबल इन द सोलवंट. म्हणजे मी काय म्हणतोय, डाय इज अ कलरिंग एजंट विच इज सोल्युबल इन अ सोलवंट. डाय काय आहे? कलरिंग एजंट आहे, जो सोलवंटमध्ये सोल्युबल होणार. काय म्हणतो मी? डाय काय आहे? डाय कलरिंग एजंट आहे, जो सोल्युबल होणार सोलवंटमध्ये. मग सर सोलवंट कोणतं ते पण सांगा ना जी. सांगतो ना, थोडासा धीर धरा ना. बघा, सोलवंट कोणतं आहे? तर बघा, सोलवंट असणार अल्कोहोल बेस्ड सबस्टन्स लाईक अ ग्लायकोल. हे जे सोलवंट आहेत सगळे, बरोबर. हेल्प इंक फ्लो स्मूथली. काय आहे सोलवंटचं काम? हेल्प इंक फ्लो स्मूथली. देन इव्हापोरेट आफ्टर रायटिंग लिव्हिंग अ डाय ऑन अ पेपर, बरोबर. मग याचं आन्सर काय आहे? याचं आन्सर आहे ऑप्शन बी, डाईज प्लस सोलवंट, बरोबर. पुढे बघूया, हां, विच टेक्निक इज यूज्ड फॉर केमिकल कंपोजिशन ॲनालिसिस ऑफ इंक. बघा, आता हा थोडं केमिस्ट्रीचा पण आहे, फिजिक्सचा पण आहे, समजून येणार तुम्हाला कसं काय. बघा, अल्ट्रासोनोग्राफी आणि सोनोग्राफी हे बऱ्यापैकी सिमिलर आहे, सिमिलरच म्हणता येणार बऱ्यापैकी. काय सोनोग्राफीमध्ये काय होणार आहे की जे ऑर्गन्स आहेत ते शो करण्यासाठी, ते बघण्यासाठी सोनोग्राफीचा यूज होतो, बरोबर. नंतर रेडिओग्राफी. तर रेडिओग्राफीमध्ये काय होणार की जसं की एक्सरे काढायचा, आपल्याला बोन्स बघायचे, तर आपण एक्सरेचा यूज करणार. उरलं काय? तर उरलं UV स्पेक्ट्रोस्कोपी. यस, UV स्पेक्ट्रोस्कोपी इज द राईट आन्सर. थोडंसं याच्याबद्दल स्टडी करूया. बघा, अल्ट्राव्हायोलेट लाईट्स याची रेंज एवढी असणार. नंतर वर्क ऑन अ प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स ऑफ मॉलिक्यूल. डिफरंट इंक डायज ॲब्झॉर्ब UV लाईट. नंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे यूज अ फॉरेन्सिक लॅम्प टू कम्पेअर इंक सॅम्पल. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष द्या पोरांनो, हे खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर. हे आणि खालची लाईन, इन अ फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन यू विल हेल्प डिटेक्ट डिफरंट टाईप ऑफ इंक, बरोबर, इंक अल्टरेशन्स अँड केमिकल डिफरन्स बिटवीन अ रायटिंग्स. म्हणजे बघा त्या रायटिंगमध्ये काय केमिकल डिफरन्स आहे, म्हणजेच क्या इसमें क्या केमिकल लोचा है भाई, ये कौन आइडेंटिफाई करेगा? यूवी अल्ट्रावायलेट लाइट्स, बरोबर. यूवी लाइट्स काय काय करणार, यूवी लाइट्स में क्या लोचा है ये आइडेंटिफाई करने का काम किसका है, बोले तो सर अल्ट्रावायलेट लाइट का है, बरोबर. इसमें सर्किट कौन है, इसमें सर्किट अल्ट्रावायलेट लाइट है. ओके, क्रोमेटोग्राफी तो मुन्ना भाई है. ओके, अब देखो यहाँ पर केमिकल डिफरन्स बिटवीन रायटिंग्स, म्हणजे केमिकल चेंज केमिकल डिफरन्स बिटवीन रायटिंग, काय डिफरंट असणार यामध्ये रायटिंग्समध्ये हे आयडेंटिफाय करायचं काम असणार त्यांचं. डिफरंट इंक टाईप्स, इंकच्या डिफरंट टाईप्स. समजा मी ह्या दुकानावरून इंक आणली, ह्या कंपनीची इंक आणली, मी काय केलं आहे, समजा आता माझा हा पेन आहे आणि मी याची इंक यूज केली आणि लिहिलं, बरोबर. एक्झामिनर आयडेंटिफाय करणार की ही इंक आणि त्या इंकमध्ये काय डिफरंट आहे, सेम इंक तर नाही आणू शकणार. बघा मी सिग्नेचर केली, ओके, सेम केली, काहीच पकडून नाही राहिलं अजिबात. जुन्या काळात केली सिग्नेचर आम्ही दोघांनी, बरोबर, दोघांनी करून ठेवली आम्ही आधीच, काही नाही पकडल्या चाललं. मग अशा वेळेस तो हे विचार करणार की बाबा हे कधी केली, एकाच वेळेस केली, तर मग असं कसं काय होऊ शकते, इंक डिफरंट कसं काय शकते, दोन पेन कसे काय, मग तो त्याला आयडेंटिफाय करणार. मग आयडेंटिफाय केल्यावर बघणार की इंकचा फरक काय, फरक बघणार, नंतर बघणार की खरंच ही इंक त्याच टाईममध्ये झाली का, मग लगेच तो यूज करणार क्रोमॅटोग्राफीचा. मग समजणार की यार कुछ तो गडबड आहे, इसमें भी कुछ तो गडबड आहे, बरोबर. हे सगळं काम असणार आहे एक्झामिनरचं. बघा आता एका वर्गात मुलं आणि मुली यांचे प्रमाण 4:3 आहे. जर वर्गात एकूण 35 विद्यार्थी असतील तर मुलांची संख्या किती? बघा भाऊ साहेब, ते सगळे मी जे प्रश्न आणलेत ना ते TCS लेवलचे आहेत, बरोबर. सगळे प्रश्न TCS लेवलचे आहेत, बरोबर. हे TCS पॅटर्न ना असं मी विचार करून ठेवला. आणि मागच्या वेळेस सांगतो तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला होता मराठीवरती आणि सांगितलं होतं की भाऊ याच्या बाहेरचं येणार नाही TCSमध्ये, आणि भाऊसाहेब परमेश्वराची कृपा त्याच्या बाहेरचं आलं नाही. तो व्हिडिओ बघून चला. अजूनही सांगतो की तो व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर खूप ठरणार आहे. त्या व्हिडिओला व्ह्यूज पण बऱ्यापैकी, तुमचं प्रेम पण खूप सारं भेटलं आहे, बरोबर. जे काही तुमच्यामुळेच आहे, आणि त्यामुळे तुम्हाला पटापट काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपल्याला एक्झाम पण क्रॅक करायची आहे, लेक्चर पण करायचे आहे, कसे झटपट पटापट, बरोबर. ठीक आहे, लक्ष द्या. आता एका वर्गात मुलं आणि मुली याचे प्रमाण 4:3. भाऊ एकदम शॉर्टकट ट्रिकनं सांगतो तुम्हाला, जास्त बोर नाही करणार. बघा एका 4:3 आहे, कोणाचे, मुलं म्हणजेच कोण, बॉईज, आणि एकीकडे गर्ल्स. ओके, 4:3 आहे. मग काय म्हणतो तो, मग तो म्हणतोय जर वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत, 35 आहेत. ओके, एकूण विद्यार्थी 35 आहेत, म्हणजे 4 + 3 7. 7 = 35. 7 = 35. तर मग 1 = किती, तर बघा 7 म्हणजे 7 अँड 7 5 = 35. 7 1 7 आणि 7 5 35 है की नाही. याची काय करायची, ॲडिशन करायची. याची ॲडिशन केल्यावर काय आन्सर भेटलं, 7. 7ला 7 म्हणजे याचा अर्थ काय, 7 = 35, 7 = 35. मग आता 7ने 35ला डिवाइड केलं, आन्सर 5 आलं. आता 5 आलं ना, ओके, इथेच थांबायचं. मग आता आपला रेशो बघा, मग आता ह्या 5ने एकाला मल्टिप्लाय करायचं, बरोबर. बघा आता मी करणार 5ला 4ला मल्टिप्लाय करणार. 5 4 = 20 अँड 5 3 = 15, म्हणजे 5 चूक 20 आणि 5 3 15. बघा हे कोणाचं आहे, हे बॉईजचं आणि गर्ल्सचं, तर आन्सर किती आहे, 20 आलं. म्हणजे काय, ऑप्शन सी काय, एकदम बरोबर आहे, बरोबर. हे सगळं तुम्हाला आम्ही बॅचमध्ये डीपमध्ये शिकवणार पोरांनो. एक नंबर म्हणजे समजदार की तुमची एक्झाम क्रॅक करण्याची जबाबदारी आमच्यावर असणार आहे. प्रयत्न इतका असणार एक्झाम क्रॅक करून देण्याचा की खूपच असणार, पण शेवटी तुमची मेहनत डिपेंड करते, तुमचं कर्म डिपेंड करते, त्यावरच सगळा खेळ आहे पोरांनो, बरोबर. लक्ष द्या. हां, नंतर ही टॉपिक मॉक टेस्ट आहे, बरं ठीक आहे. पुढे बघूया आपण. द pH व्हॅल्यू ऑफ प्युअर वॉटर ॲट अ रूम टेम्परेचर, सर 7 असणार सर, हे आम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती असणार BSCच्या पोरांना. हां, इथं बघा आता ज्याचा pH
बघा, फर्स्ट ऑफ ऑल पीएच स्केलची रेंज किती असणार? पीएच स्केलची रेंज असणार 0 to 14 भाऊसाहेब. किती असणार? पीएच स्केलची रेंज असणार 0 to 14 आणि ज्याचा पीएच इकडे 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 येणार 7 पासून इकडे असणार तो मोर ॲसिडिक, इकडे मोर बेसिक. म्हणजेच काय तर 0 to 6.9 पर्यंत किंवा पर्यंत जर घेतले आपण तर ते ॲसिडिक असणार. 7.1च्या 14 पर्यंत 1 to 7.1 to 14 काय असणार? बेस असणार, बेसिक असणार. आणि ज्याचा पीएच 7 ते काय असणार? न्यूट्रल असणार. मग सांगा भाऊसाहेब, हे जे प्युअर वॉटर हे ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे की नाही? तर ते काय आहे? तर ते न्यूट्रल. पुढे बघूया. अरे वा, प्रश्न 1 नंबर आलेला आहे. 6 वाजता घड्याळीतील काट्यांमध्ये किती डिग्रीचा कोन बनतो? बघा आता ही ऑच आहे, ही ऑच हा काटे असतील हे राऊंडेड आहे आणि प्रत्येक सर्कलला जो असतो 360 डिग्रीचा असतो. सर्कल आहे 360 डिग्रीचा आहे. मग आपण जर पूर्ण सर्कल 360 तर हाफ किती असणार? तर हाफ असणार 180चा. इथंच आपल्याला कॉमन सेन्समध्ये आन्सर भेटलं. पण जर मग 9 वाजले, 3 वाजले, 4 वाजले कसं ओळखायचं? तर काही नाही पोरांनो, काय किती वाजले म्हणतो? 6 वाजले ना, तर 6 × 30 मल्टिप्लाय करायचा. 6 3 sin 3 18, 180 आन्सर असणार. त्यामधलं 2 वाजले, 2 वाजले का? तर 2 × 30 मल्टिप्लाय करायचं, काय आन्सर येणार? 60. 3 वाजले परत 30, 90 डिग्रीचा कोन बनणार, म्हणजे राईट अँगल बनणार. बरोबर? एक असे शॉर्ट ट्रिक्स असणार आहे. लॉंग ते आपणच ते घेत नाही बाबा, लॉंग आणि ते काय ते जमतच नाही ना. एकदम शॉर्ट ट्रिक्समध्ये आन्सर आला पाहिजे. बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्ष द्या तुम्हाला पोरांनो. ESDA इन्स्ट्रुमेंट इज यूज टू डिटेक्ट ब्लड स्टेन, इंडिकेटर रायटिंग, फिंगरप्रिंट्स, DNA. काय असणार आहे सांगायचं तुम्हाला. बघा आता ऑप्शनला पण एक्सप्लेन केलं मी. ब्लड स्टेन आहे डिटेक्ट काय करणार आहे? डिटेक्ट इट युझिंग अ केमिकल टेस्ट लाईक अ बेन्झिडाईन, ल्युमिनॉल, ओके, अँड नॉट ESDA. बरोबर? त्यामुळे हे पण नसणार आहे, त्यामुळे हे पण रॉंग आहे, नसणार आहे. फिंगरप्रिंट डिटेक्ट युझिंग अ पावडर, निॲड्रिन्स, ओके, हे पावडरसाठी हे पण नसणार आहे. DNA PCR यूज होणार, मॉलिक्युलर बायोलॉजी टेक्निक यूज होणार, त्यामुळे DNA पण नसणार आहे. ऑप्शन काय असणार आहे मग? उरलं काय? इंडियन रायटिंग. कारण आपला टॉपिक असतो आहे पोरांनो, आपला एक्झामिनरचं कामच ते, त्यामुळे त्या रिलेटेड प्रश्न घेतलेले आहेत. बरोबर? आणि बघा, आम्ही जो सिलेबस काढलेला आहे तो असा सिलेबस काढलेला आहे की आम्हाला असं वाटतंय की बाबा येणार तर मग हे टॉपिक असू शकतात त्यामध्ये. हां, त्यांनी ऑफिशियल जर नोटिफिकेशन दिली तर त्यामध्ये दिसणारच आपल्याला की बाबा किती मोठा सिलेबस आहे. पण हे टॉपिक त्यामध्ये पण खूप थोडेसे महत्त्वाचे असतील. बरोबर? त्यामध्ये आपल्याला केमिस्ट्री तर करायची आहे, पण कोणते? फॉरेन्सिक रिलेटेड. फिजिक्स करायचं आहे, पण कोणतं? फॉरेन्सिक रिलेटेड. बरोबर? कॉम्प्युटर पण बघायचं आहे, पण कोणतं? सायबर क्राईम रिलेटेड. ह्या गोष्टी लक्षात ठेवा पोरांनो, असे प्रश्न बनतात. मग आता बघा रे, ESDA म्हणजेच काय? इलेक्ट्रोस्टॅटिक डिटेक्शन ॲपॅरेटस. बरोबर? याचा पर्पज काय? टू डिटेक्ट इंडियन रायटिंग, नंतर हिडन रायटिंग बिकम विजिबल. हा एक महत्त्वाचा आहे. बघा, सपोज आता समजा एखादा पेपर आलाय आणि आर्मीच्या अशा व्यक्तीपासून आलाय जो की अदर कंट्रीचा आहे. बरोबर? अदर कंट्रीचा येतो आणि इकडून आलाय. आता काय, त्याच्याकडून आपल्याला खूप सारे डॉक्युमेंट सापडले, नेमकं कशाला आलाय भारतात, कसं काय समजणार? बरोबर? आपण बघतोय डॉक्युमेंट, बघतोय असं करून बघतोय, इकडे करून बघतोय, असं खाली बघतोय, वरून बघून राहिलो, काही सापडूनच नाही राहिलं, बघून राहिलो. आणि मग अशा वेळेस कोण आलं? अशा वेळेस एंट्री झाली CIDची. CID मध्ये कोण? डॉक्टर साळुंके. बरोबर? आता साळुंकेमध्ये पण कोण? ते तर करतीलच. नंतर मग हे जाणार कोणाकडे जाणार? असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरकडे जाणार. मग एक्झामिनरकडे गेल्यावर काय होणार रे? हे आयडेंटिफाय करतील, हे ESDA टेस्ट यूज करतील आणि त्याच्यातून माहिती पडेल हिडन रायटिंग बिकम विजिबल. हिडन रायटिंग काय होणार? विजिबल होणार. बरोबर? आणि यामध्ये कशी विजिबल होणार? ESDA वर्क कसं करतो?
तर यामध्ये काही इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज द्यावा लागतो, पावडर स्टिक ॲड होतात त्यामध्ये, बरोबर. हे सगळे यामध्ये होणार आहे. हे डिटेक्ट करण्यासाठी, रायटिंग डिटेक्ट करण्यासाठी यूज होतो ESDA टेस्ट. आणि लक्षात ठेवायचं, ESDA टेस्ट कशासाठी होतो? ESDA टेस्ट जे आहे हे डिटेक्शनसाठी होते. काय डिटेक्शन करणार? तर रायटिंग डिटेक्शन करणार, बरोबर. आता बघा, हे लेक्चर तर इथे संपलेलं आहे. तर सर्वांना जर व्हिडिओ खरंच आवडला, खरंच इम्पॉर्टंट व्हिडिओ वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, बरोबर. आता काय होणार, आणि बेल आयकॉनला प्रेस करा, तुम्हाला अपडेट मिळत राहणार. कोणती लेटेस्ट अपडेट आली का सर्वप्रथम विजन 24/7 या चॅनलवर मिळणार तुम्हाला. आणि जर तुम्हाला बॅच परचेस करायची आहे तर विजन 24/7 प्ले स्टोरवर टाईप करा, ॲप डाउनलोड करा किंवा हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. काही अडचण आली तरी तुमची अडचण सॉल्व्ह होणार. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर आम्हाला आणखी व्हिडिओ थोडेसे पाहिजे व यूट्यूबवर थोडेसे द्यावं सर, बरोबर, तर भाऊसाहेब हक्कानं मागा, बरोबर. नुसतं फक्त कमेंट बॉक्समध्ये ऑर्डर करा की हे व्हिडिओ पाहिजे, व्हिडिओ येऊन जातील भाऊसाहेब. अरे तुमच्याकडून फक्त तुमचा सपोर्ट हवंय, प्रेम हवंय, दुसरं काही नको आहे भाऊसाहेब, बरोबर. त्यामुळं नक्की व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. कारण काय होतं, आम्ही एक्साइटेडमध्ये व्हिडिओ देतो. का देतो, एवढं एनर्जेटिक का असतो आम्ही? कारण तुमचं प्रेम मिळतं आणि तेच आमच्यासाठी आमचं मोटिवेशन आहे भाऊसाहेब. तुमचा सपोर्ट आमचं मोटिवेशन आहे आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला एवढे सगळे व्हिडिओ प्रोव्हाइड करू शकतो. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला असेच तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा थंब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर स्माइली करून टाका. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करायचंय, स्टडी करत राहायचंय. आणि याची PDF जर पाहिजे असेल तर ॲप डाउनलोड करावं लागेल भाऊसाहेब, तिथेच तुम्हाला PDF भेटून जाणार. ओके.